आता आत्तापर्यंत काय होतं, आपण प्रत्येक मागणी सेपरेटली मतदान करायचो. प्रत्येक मागणीला आपण काय करायचो, सेपरेट मतदान तर करायचोच, पण सोबत आपण काय करायचो, प्रत्येक मागणीवर मतदान करत असताना त्या ठिकाणी मंत्रालय वाईज जायचो. बरोबर आहे, चर्चा सगळं व्हायचं. आता या सगळ्या मागण्या ज्या मान्य झालेल्या आहेत, मान्य झालेल्या सर्वच्या सर्व मागण्या, या सर्व मागण्यांना एकत्रित केलं जातं. या सर्व मागण्यांना एकत्रित केलं जातं आणि मग यांना एकत्रित करून यांच्यावर एकदाच मतदान घेतलं जातं. याला आपण ॲप्रोप्रिएशन बिल किंवा विनियोजन विधेयक असं म्हणतो. अनुदानाच्या मागण्यांवर मतदान जी चौथी स्टेज आहे, त्यात काय होतं, आपण एकत्रित मतदान घेतलं का? नाही, आपण काय केलं, सेपरेट मतदान घेतलं. प्रत्येक मागणीवर सेपरेटली मंत्रालय वाईज मतदान घेतलं. आता आपण काय करणार आहेत, या सगळ्या मागण्यांना एकत्रित करणार आहेत आणि यांना एकत्रित करून आपण यांच्यावर एकदाच मतदान घेणार आहेत. आणि या सगळ्या मागण्यांचं जे एकत्रीकरण केलेलं बिल आहे, या बिलला आपण म्हणतो ॲप्रोप्रिएशन बिल किंवा विनियोजन विधेयक. आणि विनियोजन विधेयक काय करतं, या ठिकाणी तुमच्या खर्चाच्या बाजूला कायदेशीर करतं. विनियोजन विधेयक, ॲप्रोप्रिएशन बिल, सर्व मंत्रालयांच्या सर्व मागण्यांचे एकत्रीकरण करून त्यांचे विनियोजन विधेयक पास केले जाते. याला आपण ॲप्रोप्रिएशन बिल असं म्हणतो. याचा आर्टिकल आहे आर्टिकल 114. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲप्रोप्रिएशन बिल काय करतं, हे सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. ॲप्रोप्रिएशन बिल काय करतं, सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. सगळ्यात महत्त्वाची बाब, सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं.